जाऊ द्या. तुम्ही द्या इकडे आमच्याकडे आता. तुम्ही अगरबत्ती नारळ अगरबत्ती गुरुर साक्षात कुंडलिकावरधरे श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की, बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे जय जय राम. इकडे समोर बघा, इकडे कॅमेरा. गावाला ते नक्की पुढे घेऊन जातील, त्याच्यामुळे जोड चांगला झाला. आमच्या वाडीचा जास्तीत जास्त विकास होईल. इकडे समोर बघा कॅमेरा. बरं वाटलं. आता वाटतील बघा काय, कारण की प्रत्येकाला धोका आहे की मला हृदय विकार नाही. दवाखाना आहे जवळच आहे, काही चिंता करू नका. तर सन्माननीय आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या आषाढी वारीच्या या पावन पर्वावरती जनकल्याणकारी योजना संपूर्ण आंबेलोह गटामध्ये घेऊन जाण्याचा संकल्प माऊली जनकल्याण दिंडीच्या माध्यमातून या जिल्हा परिषदचे सदस्य, गटाचे सदस्य रतनजी बत्तीशे, पंचायत समिती सदस्य सावळीराम भाऊ थोरात आणि संपूर्ण प्रत्येक गावातील सरपंच महोदय, तेथील ग्रामपंचायत, आपल्या तालुक्याचे तहसीलदार महोदय, संपूर्ण विभागाचे एचओडी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सीओ, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, प्रत्येक विभागाचे प्रमुख व्यक्ती रोज वेगवेगळ्या ठिकाणी या दिंडीमध्ये आपली भेट देऊन सगळ्यात महत्त्वाचं की एक आगळा वेगळा संकल्प या दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जसं पंढरीची वारी विठू माऊलींच्या दारी, त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची वारी जनसामान्यांच्या दारी या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदच्या समाज कल्याणच्या 16 विविध योजना, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अडीअडचणी असणाऱ्या वेगवेगळ्या सगळ्या योजना, ज्या योजनांसाठी तहसीलच्या दारी प्रत्येक नागरिकांना जावं लागतं, त्यांचा वेळ जातो, त्यांचा पैसा खर्च होतो आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी टाळून आपल्याला गावामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या योजना घरी देता येतील का, असा विचार सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनजी बत्तीशे आणि पंचायत समिती सदस्य सावळीराम भाऊ यांच्या मनात आला आणि मग या दिंडीचं आयोजन करण्यात आलं. तर यामध्ये प्रामुख्यानं एपीएलचे जे शेतकरी आहेत त्यांचं डीबीटी फॉर्म भरून घेणं, म्हणजे आता
जे रेशन आपल्याला मिळतं तर त्याचे डायरेक्ट बेनिफिट हे अकाउंटला ट्रान्सफर व्हावं त्याच्यासाठीचे फॉर्म आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. पीएम किसानची जी केवायसी आपण करतो, जे केंद्र आणि राज्य सरकारचे 6 म्हणजे 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना येतात, त्यांची ज्यांची केवायसी बाकी असेल ती केवायसी सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. संजय गांधी आणि श्रावणबाळ या ज्या वृद्धापकाळातील योजना आहेत, तर या योजनेसाठी जी केवायसी सुद्धा या ठिकाणी केल्या जाईल. बऱ्याच जणांच्या योजना चालू असतात परंतु केवायसी अभावी हे पैसे पडत नाहीत, तर त्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी हरित फाउंडेशन सन्माननीय आमदार बमसाहेबांच्या टीमच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बालसंगोपन योजना जी लहान मुलांसाठी त्या कुटुंबामध्ये आई किंवा वडील नसतात आणि मग त्या कुटुंबाला काही ना काही शासकीय आधार त्या बाळांना मिळावा म्हणून बालसंगोपन योजनेचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आयुष्यमान भारत कार्ड 5 लाख रुपयापर्यंतचा आपला कुटुंबाचं आरोग्य अबाधित राहावं म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च आपल्या अचानक आलेल्या संकटावरती आरोग्याच्या बाबतीतल्या मोफत व्हावं म्हणून ही योजना आहे. एकीकडं आषाढी वारी सुरू आहे. सर्व भाविक भक्त वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपले लोकप्रतिनिधी माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी ही दिंडी काढलेली आहे. अतिशय सुंदर संकल्पना आहे. परवा बत्तीसे साहेबांचा आणि बडे साहेबांचा मला फोन आला की असे आम्ही दिंडी काढतोय, त्या दिंडीसाठी आपण उपस्थित राहावं. मला अतिशय आनंद झाला की या दिंडीच्या निमित्तानं या 21 गावांमध्ये ही सरकारची योजना घेऊन सर्वात महत्त्वाचं आज सन्माननीय आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या पवन पर्वावरती जनकल्याणकारी योजना प्रत्येक वाडी वस्ती तांडा आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी माऊली जनकल्याण दिंडीचं आयोजन सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनजी बत्तीसे, या भागाचे या गणाचे पंचायत समिती सदस्य सावरामजी थोरात आणि प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंचपासनं तर त्यांची पूर्ण कार्यकारी संचालक मंडळ व शासकीय विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय सीओ मॅडम, आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सर्व सभापती महोदय, तालुक्याचे तहसीलदार महोदय, सर्व विभागाचे प्रमुख अशा दोन्ही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ही दिंडी या ठिकाणी सुरू आहे.